हाय, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. आणि सर्वांना सुट्ट्या आहे, म्हणजे मुलांना पण सुट्ट्या आहे आणि मलाही सुट्ट्या आहेत. तर मग आज डीमार्टला जायचं होतं. डीमार्टला जायचा प्लॅन केला होता ॲक्च्युली आज. थोडा किराणा आणायचा होता. 1 मंथचाच आणायचा होता. म्हटलं जून महिना लागला की परत एकदा 2 महिन्याचा एकखट्टी भरता येतो. तर त्यासाठी त्रिशा आणि मी आम्ही दोघीच डीमार्टला आलो होतो आज. जॅगरी पावडर. काय खाणार घ्यायचंय का मग? हा, चल घे. ओढमध्ये एक साईडला ठेवतो आम्ही. तर डीमार्टला आलो होतो, तर वरच्या सेक्शनला तर गेलंच पाहिजे. म्हणजे मी तरी एक चक्कर मारतेच, काही घ्यायचं असो किंवा नसो. आणि वरच्या सेक्शनला गेलं ना तर काहीतरी घेणं थोडंफार होतंच. आणि मला आवडतं ॲक्च्युली नवीन नवीन काय म्हणजे आलेलं आहे तिथे वस्तू वगैरे किंवा काय आहे ते बघायला मला आवडतं. त्यामुळं मी नेहमी वरच्या सेक्शनला एक चक्कर मारतच असते. तर किराणा भरून झाल्यानंतर आम्ही वरच्या सेक्शनला आलो होतो. म्हटलं जरा बघूया. आणि त्रिशाला पण घरामधले ड्रेस पण घ्यायचे होते थोडेफार, म्हणजे डेली यूजसाठी. आता सध्या कसं उन्हाळा चालू आहेत ना, गरमी फार होते. तर म्हटलं थोडेफार तिला तसे गरमीच्या दृष्टीने थोडेफार ड्रेस पण बघूया यूज करायला घरामध्ये. नाही नाही, ओरिजिनल फोन आहे तुझ्याकडे, कशाला पाहिजे तो. आणि ते कप तर फार सुंदर सुंदर असतात. आणि वरच्या सेक्शनला गेलं ना, त्रिशा म्हणजे तिला कुठली गोष्ट म्हणजे पाहिजे जरी नसली ना तरी पण त्या क्षणी जर तिला ती आवडली ना तर म्हणत असते घेऊ का घेऊ का. तर मग तिला असं कंट्रोल करावं लागतं, तिला सांगावं लागतं की नाही तू आता मोठी झाली आहे किंवा आहे आपल्याकडे तर डबल डबल काय करायचं आहे वस्तू घेऊन. काय दोन घेतले, ठीक आहे, तुला आणि मला. हां हां, हे पण फुटल खाली पडल्यावर. बोल काय करायचं. त्यानंतर वरच्या सेक्शनला थोडीफार खरेदी केली. कप घेतले, कपडे घेतले आणि थोडंफार म्हणजे घेतले त्रिशाने पण तिचे थोडेफार टॉईज वगैरे घेतले. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो बिलिंग काउंटरला. त्रिशा अशी पटपट पटपट देत होती, कारण तिला बाहेर गेलं, डीमार्ट म्हटलं ना तर आईस्क्रीम आमची कंपल्सरी असते. तिला बाहेर जाऊन आईस्क्रीम खायची होती. त्यामुळे ती पटपट पटपट म्हणजे चल पटपट चल पटपट असं तिचं चाललेलं होतं. तर फायनली बिलिंग पण झालेलं आहे आणि आम्ही इथं बाहेर निघत होतो. आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर वेळ म्हणजे अजिबात आपल्याला काही कळतच नाही. ॲक्च्युली आमचे 2 ते 3 तास थोडी खरेदी होती, जास्त काही नव्हती, पण निघून गेले आमचे. आम्हाला कळालंच नाही की कसे निघून गेले ते. तुमच्या बाबतीत ते असं होत असेल, म्हणजे आवड असते ना प्रत्येकाला, की मी सुद्धा डीमार्ट असो मॉल असो का म्हणजे घ्यायचं जरी नसेल ना तरी पण सर्व फिरत असते. आणि बघू शकता तुम्ही डीमार्टवरून येता येता आम्हाला जवळजवळ 5 आय थिंक सो वाजलेच होते. तर डीमार्टमधनं ना मी हे फर्स्ट टाईमच गार्नियरचं फेस मास्क आणलं होतं. फर्स्ट टाईम यूज करते मी. म्हटलं बघूया कसा रिझल्ट आहे त्याचा ते. तर हे मास्क यूज करण्याच्या आधी ना मी छान असं क्लिन्झिंग करून घेतलं होतं, स्क्रब वगैरे लावून.
आणि त्यानंतर थोडी स्टीम घेतली होती आणि त्यानंतर मी हे फेस मास्क लावत होती. हे फेस मास्क मध्ये ना पूर्ण 1 बॉटल सिरम होतं. म्हटलं बघूया ट्राय करून कसा रिझल्ट आहे याचा. तो मी फर्स्ट टाइमच ट्राय करते ते. आणि 15 मिनिट ठेवायचं असतं ते. तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता, पण मी 15 मिनिटच ठेवलं होतं कारण कसं वेळ झाला होता आणि मला संध्याकाळी त्रिशालाही क्लासला सोडायचं होतं. त्यामुळे 15 मिनिटच मी ठेवलं होतं. तर छान असं फेस मास्क लावलं होतं आणि 15 मिनिटांनंतर भेटूया. तर इथे 15 मिनिट झाले होते आणि मी काढत होते ते फेस मास्क. तर तुम्ही बघू शकता खूप सारं असं सिरम जे आहेत ना ते फेसला लागलं होतं माझ्या. आणि या पाऊचमध्ये पण थोडं सिरम असतं, तर ते सिरम घेऊन आहे ना अशी मसाज करायचं, मालिश करायची चेहऱ्याची. आणि छान रिझल्ट आला मला. म्हणजे असं मी अगदी असं नाही म्हणणार की लगेचच ग्लो आला, असं काही नाही. पण मग छान असं म्हणजे असं टॅनिंग जे होतं ना ते सर्व गेलं. आता बघूया ते म्हणजे तिथं पॅकेटवरती दिलं होतं की 1 वीक नंतर थोडा थोडा ग्लो येतो. तर 1 वीक नंतर बघूया ग्लो येतो की काय चेहऱ्यावरती. पण टॅनिंग जे होतं ना ते सर्व माझ्या स्किनचं निघून गेलं होतं. आणि असं स्वतःलाच अशी ना स्किन अशी फ्रेश वाटत होती चेहरा असा. तर मी नक्कीच सजेस्ट करेल की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मला ॲक्च्युली छान रिझल्ट आला, तर मी नेहमी हे यूज करणारच. बघू शकता तुम्ही छान अशी फ्रेश स्किन अशी छान फ्रेश वाटत होती. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.